इथं भाऊ आहे गाड्या नाही, इथं भाऊला चिचरा सुविधांबद्दल विरोधपणा करते. चला बरं. अरे काय भाऊ, काय नाही रे. झालं जेवण? हो. अरे तुला एक विचारायचं होतं, बोलू का? हा बोल ना, बोला. हे बघ म्हणलं, बाबासाहेबाबद्दल सुविधांबद्दल विरोधपणा करायला लागले, व्हिडिओ जास्तच बघायला लागले, जास्तच यायला लागले. अच्छा. हा ते काय ते बघ बरं एकदा. बघू इकडं. संविधान विरोधी नरेंद्र मोदी पिछले दिनों पूरे भारत में हे व्हिडिओ का? हा अरे बाबा, हे जे लोक आहेत ना, हे सगळे दोन तोंडी लोक आहेत. हे आज बाबासाहेबाला नाव ठेवतील, बाबासाहेबांच्या संविधानाला नाव ठेवतील. यांना काय म्हणायचं? यांना अपुरी बुद्धी म्हणायचं. काय म्हणायचं? अपुरी बुद्धी. यांना नॉलेज तर करताही नसतंय. हा, पण उगा नाव ठेवायचं म्हणून ठेवायचं, अशी यांची एक बिनपगारी फुल अधिकारी थे. असे काम करायचे. आता तूच विचार कर, आता हे लोक असे जे म्हणताय बाबासाहेबा विरोधात, बाबासाहेबाविषयी, हेच लोक जर दिवाळीच्या पिरियड मध्ये, आता दिवाळी आलेलीच आहे, आता बघ आपल्या लोकांच्या आधी, सगळ्यात आधी हेच लोक बोनस घ्यायला तिथं नंबरला लागत. बोनस साठी चापलूसी हेच करतील. आता हेच बघ, तुझा मित्र तो सुद्धा बाबासाहेबांच्या विरोधी, संविधान विरोधी व्हिडिओ काढतोय बऱ्याचदा. त्या गावचा संबंध असल्यामुळे आपण त्याला एवढं काही करत नाही, पण कायद्याने त्याच्यावर पण गुन्हा दाखल करायला पाहिजे आपण. पण ठीक आहे, आता त्याने बंद केलं वाटतंय काढणं. हा, त्याने बंद केलं ना. आता मला एक सांग, त्याची बायको गव्हर्नमेंट शाळेला आहे, शिक्षिक आहे. हा, आता ती गेल्या 2 महिन्यापासून घरी, माहिती आहे का नाही? घरी का नाही? बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधानामध्ये तरतूद केलेली, हा, ती मॅटर्निटी लिव्ह म्हणून एक हे कायदा, त्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जर एखादी महिला गव्हर्नमेंट जॉबला असेल किंवा प्रायव्हेटला असू दे, ती जर मॅटर्निटी लिव्ह मध्ये असेल, मॅटर्निटी लिव्ह म्हणजे तिला डिलिव्हरीसाठी 3 महिने अगोदर सुट्ट्या असतात. त्याच्यामध्ये तिचे पैसे कटणार नाहीत, पगार कटणार नाही. हा, बरोबर आहे. हा, त्याच्यामध्ये तिची पगार कटणार नाही, पैसे कटणार नाही. ती घरी डिलिव्हरी होईपर्यंत तिला ते पेमेंट भेटत राहील. डिलिव्हरी झाल्यानंतरही 1-1.25 महिना तिला ते पेमेंट भेटत राहील. तिला व्यवस्थित चालता फिरता व्यवस्थित. अशी तरतूद या संविधानामध्ये केलेली. याचा लाभ घ्यायला त्याला बरं वाटतंय. बाबासाहेबांमुळे ना. म्हणजे हे कशामुळे? त्यांची चुकी नाही, हे त्यांचं नॉलेज पुरेपूर नाही. हा विषय पाहिजे. आला लक्षात?